तर नमस्कार मंडळींनो. तर मित्रांनो, आज आपण आपले सरकार सेवा केंद्राबाबत जे शासनाचा CSC 2.0 अंतर्गत ज्या काही तरतुदींमध्ये सुधारणा झालेली आहे त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हा जो GR आहे 2 जून 2025 रोजीचा GR आहे आणि यामध्ये जी निवड पद्धत आहे किंवा कोणाला जे आहे आपले सरकार सेवा केंद्र मिळू शकते आणि कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकतात. या अगोदरची पद्धत कशी होती निवड पद्धत आणि आताची कशी आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर GR जो 2019-2018च्या GR नुसार जे आहे या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे ती निवड पद्धत या ठिकाणी होती. तर ज्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्रे आहेत, नागरिकांना B2C सेवा प्रदान करत असलेली, त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी जे आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकत होते. ठीक आहे, हे पूर्वी होतं. यानंतर जर ज्यांच्याकडे केंद्र सुरू नसेल, परंतु जो CSC SPV चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल, तर असा व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहत होता. पण आता 2025च्या GR नुसार या ठिकाणी याऐवजी म्हणजे ह्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत अगोदरच्या 2018 पासूनच्या, तर त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यामध्ये खालील विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल अशी व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. मग त्या कोणत्या अटी आहेत? तर या ठिकाणी आपल्याला काही अटी दिलेल्या आहेत, त्या अटी आपण या ठिकाणी बघूया. तर सगळ्यात पहिली जी अट आहे ती म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या अर्जदारांनी या ठिकाणी बघू शकता MSCIT किंवा CCC जो हा कोर्स आहे, CCC हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. ठीक आहे, जर तुम्ही MSCIT किंवा CCC हा कोर्स जर पास असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्ही उत्तीर्ण नसाल सध्या, परंतु जर तुमची निवड झालेली आहे, निवड झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत जो आहे तुम्हाला MSCIT किंवा CCC हा कोर्स जो आहे, कोणताही एक कोर्स तुम्ही पास असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल आणि तुम्ही CSC मधून या ठिकाणी बघू शकता आपले सरकार सेवा केंद्र जे आहे तुम्ही मिळवू शकता. ही जी पहिली अट आहे, MSCIT किंवा CCC हा कोर्स पूर्ण केलेला असावा. त्यानंतर या ठिकाणी दुसरी जी अट आहे या ठिकाणी दिलेली ती म्हणजे सदर अर्जदाराकडे स्वतःचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे. मला तरी वाटतं सगळ्यांकडे स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहेतच. यानंतर तिसरी जी अट आहे, तसेच अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा. सदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे असे या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करताय, ज्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज करताय त्या ठिकाणचे तुम्ही रहिवासी असले पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ठीक आहे, यानंतर पूर्वी या ठिकाणी बघू शकता पूर्वीची काय तरतूद होती. आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्रदान करण्यासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, ठीक आहे, ज्या केंद्राने मागील 6 महिन्याच्या कालावधीमध्ये BRC म्हणजे बिझनेस टू सिटीजन चे अधिक व्यवहार केलेले असतील, ठीक आहे, अशा कॉमन सर्व्हिस सेंटरचा आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्जा पात्रतेसाठी प्राधान्याने विचार करावा. ठीक आहे, तर यामध्ये पूर्वी काय व्हायचं की ज्यांच्याकडे CSC केंद्र आहेत आणि त्यांचे व्यवहार अधिक झालेले आहेत, त्यांनाच पहिलं प्राधान्य दिलं जायचं 6 महिन्याच्या कालावधीमध्ये. ठीक आहे, पण आता याऐवजी त्यांनी दुसरी तरतूद काय केली, सुधारणा काय केलेली आहे, तर या ठिकाणी बघू शकता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे संयुक्तरित्या अर्जाची छाननी पार पाडतील. ठीक आहे, ही महत्वाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर 23/8/2002 च्या शासन निर्णयान्वये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सेतू समिती समोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. यानंतर आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालील प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल. तर या ठिकाणी बघू शकता की समजा
एकापेक्षा जर जास्त जर अर्ज या ठिकाणी जर मिळत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही जे आहे या ठिकाणी जी पद्धत आहे निवड पद्धत ती ही वेगळी असणार आहे. पहिली काय आहे तर समितीद्वारे खालील प्रकारे गुणांकाची मुलाखतीची प्रक्रिया पार पडण्यात येईल. जर एकापेक्षा जास्त अर्ज असेल तर त्या ठिकाणी मुलाखत ही घेण्यात येणार आहे. आणि दुसरी या ठिकाणी बघू शकता दुसरी सदर निवड प्रक्रियेमध्ये 100 गुण या ठिकाणी गरजेचे 100 गुण निर्धारित करण्यात येतील. तर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. तर या ठिकाणी बघू शकता 100 गुणांची एक मुलाखत असेल. त्या 100 गुणामध्ये काय काय येईल पहिले जे आहे 30 गुण जे आहे कशासाठी आहे तुम्हाला ते म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे. समजा जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला हे 30 गुण मिळालेले आहेत. यानंतर तुम्ही जर पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमचं तर तुम्हाला 25 गुण जे आहे तुम्हाला इथे या ठिकाणी मिळालेले आहेत. तुमचं बीकॉम झालेलं असेल तर तुम्हाला 30 मार्क. त्यानंतर तुमचं एम.कॉम झालेलं असेल तुम्हाला 25 मार्क म्हणजे 55 मार्क या ठिकाणी तुम्हाला जे आहे ऑलरेडी मिळालेले आहेत. ठीक आहे. यानंतर तिसरं जे आहे सीएससी केंद्र असल्यास 25 म्हणजे तुमच्याकडे ज्यांच्याकडे सीएससी केंद्र आहे त्यांना अजून 25 गुण मिळतात. म्हणजे तुम्ही बघू शकता जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल 30 गुण, पोस्ट ग्रॅज्युएट असाल 25 गुण आणि तुमच्याकडे सीएससी आहे 25 म्हणजे 25, 25, 50 आणि 30 80 गुण या ठिकाणी तुम्हाला मिळालेले आहेत. ठीक आहे. यानंतर चौथी जी अट आहे ती म्हणजे समितीकडील मुलाखतीचे 20 गुण. समिती जी मुलाखत घेईल त्यांच्याकडून तुम्हाला 20 गुणांपैकी जे काही गुण मिळतील ते तुम्हाला या ठिकाणी येतील. त्यानंतर मुलाखतीच्या गुणांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे. जर या ठिकाणी बघू शकता तांत्रिक ज्ञान असल्यास त्याला 6 गुण. त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे ज्ञान असल्यास 4 गुण या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यानंतर सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात कार्याचा अनुभव असल्यास 10 गुण या ठिकाणी मिळतील. तर अशा प्रकारे जे आहे 100 गुणांची विभागणी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. यानंतर ही जर 100 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळाले किंवा 100 गुणांमधून तुमचे गुण जर जास्त ठरले बाकीच्यांपेक्षा तर तुमची निवड जी आहे निश्चित आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी 2025च्या GR नुसार ही जी निवड पद्धत आहे या ठिकाणी बदललेली आहे. तर सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर जे आहे हे जे GR आहे या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता, वाचू शकता. तर अशा प्रकारे आपण आपले सरकार सेवा केंद्राबाबत जी नवीन GR आलेला आहे त्याची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.